नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल देवकर। तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर रॉकिंग टीनेज। आपण आपल्या टीनेजमध्ये किती मजा करू शकतो मी या आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला दाखवतो। तर आजचा हा फर्स्ट ब्लॉग आहे। आम्ही मित्र सर्व चाललो आहोत परेलला। आज पहिला आगमन आहे फोर्टचा राजा आणि काळा चौकीचा राजा। आम्ही त्या आगमनला चाललो आहोत। तर मी आहे आणि माझे काही मित्र आहेत। हा माझा मित्र आहे साहिल। हाय। तर आम्ही आता चाललो आहोत परेलला। आम्ही तिकडे गणपतीचं आगमन आहे ते बघणार आहोत। तुम्हाला पण आम्ही दाखवू कोणते कोणते गणपती येणार आहेत आणि सोबत दोनच गणपतीचं आगमन आहे ना, खूप असतील तर तुम्हाला सगळे गणपती दाखवू। पण ते सर्व गणपती बघायला तुम्ही ट्यून राहा, ब्लॉग पूर्ण बघा। आम्ही आता स्टेशनला पोचलो आहोत, गोरेगाव स्टेशनला। आम्ही ट्रेन पकडून आता परेलला जाऊ। मग परेलवरून तिकडून तुम्हाला दाखवू गणपती आणि आमची पूर्ण ही जर्नी दाखवू। तर ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही। तर गाईस, तुम्हाला प्रश्न येत असेल की आम्ही आता किती वर्षांचे आहोत, म्हणजे नॉर्मली आमचं शिक्षण काय वगैरे। तर तुम्हाला सांगतो, आम्ही याच वर्षी फेब्रुवारी मार्च 2025 आम्ही आमची 10वीची परीक्षा दिली आहे। आम्ही सर्व एकाच वर्गातले आहोत। हे सर्व अजून मंदार आहे पुढे, आम्ही अजून आणि ते पण आहेत दोघं, ते दुसऱ्या डिव्हिजनमधले। तर आम्ही 10वी पासआउट झालेलो आहोत। आम्ही सगळे पास झालो आहोत। तुम्हाला मोठी गोष्ट सांगू, मी शाळेतून दुसरा आलेलो आहे। तुम्हाला पर्सेंटेज नाही सांगत, पण एवढं लक्षात घ्या की मला 90 अबोव मार्क्स आहेत। आणि आम्ही सर्व पासआउट झाले आहोत। आणि पासआउट झाल्यानंतर आमचं कॉलेजचं पण ॲडमिशन झालेले आहोत। सगळे सायन्स कॉमर्सला आहेत। आर्ट्सला आम्ही एवढं कोण गेलो नाही, पण सायन्स कॉमर्सलाच आहोत आम्ही। आणि आता सध्या तरी कॉलेजचे ॲडमिशन झाले, पण कॉलेज चालू नाही झाले। तर तोपर्यंत काय करायचं म्हणून काय सुचत नव्हतं आम्हाला। तर आम्ही फिरायचा प्लॅन केला। तर घरच्यांना तर आम्ही खूप मनवलं। माझे भांडलाय, कारण की गेल्या वेळेला हे लोक गेलेले कुठे नॅशनल पार्कला गेलेले, खूप मजा केली तेव्हा त्यांनी तिकडे, आणि तेव्हा मी नव्हतो। आणि यांनी मला जळवलेलं जरा। पण काय नाही, तुम्हारा भाई जलता नहीं, ये कुछ नहीं होता है भाई। आता मी त्यांना जळवणार माझे व्लॉग दाखवून। तर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायचं आणि आवडल्यास तुम्ही नक्की कमेंट करा। बाकी तुम्हाला जर दिसतच असेल, हे बघा काय बंगला आहे, बघा हा बघा काय बंगला आहे। आम्ही चाललोय आता। हे बघा, हे लोक स्नॅप काढत बसलेत। ह्यांचं काय बघू नका, यांच्यावर लक्ष देऊ नका। पण हे लोक गेलेले, साहिल पण गेलेला। हे साहिल इकडे, हा साहिल पण गेलेला, नॅशनल पार्कला गेलेले। हे लोक सगळे गेलेले, अजून दोघं तिघं होते, पण ते लोक आज आले नाही, ते येऊ नाही शकले, त्यांचे घरचे प्रॉब्लेम्स होते। पण तेव्हा मला माझे मम्मी पप्पा पाठवत नव्हते। काही लोक मुद्दामून नाही आलेले आहेत, कारण त्यांची मित्रमैत्रिणी आले। हां, मैत्रिणी, खास कर माझे मित्र का नाही आले, मुलं का नाही आले, कारण की त्यांची फेवरेट मैत्रीण किंवा काय दुसरं तुम्ही क्रश पण बोलू शकता, ते लोक नाही आले, म्हणून ते लोक पण नाही आले माझे मित्र। तर आता आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवू। आणि हे लोक जेव्हा नॅशनल पार्कला गेलेले तेव्हा मला व्हिडिओ कॉल केलेला, मला व्हिडिओज दाखवलेले, आणि त्यांचा ग्रुप पण बनवला आहे सेपरेट। आणि आत्ता ॲड केलं, मी बोललो तेव्हा आत्ता। आणि एक जमाना होता जेव्हा मी प्लॅन करायचं सगळे ट्रिप, मी नाही तर कोणच नाही। पण आता काय झालंय, आता हे लोकच जातात स्वतःचे प्लॅन करून, आणि आता हे लोकच प्लॅन करतात आणि हे लोकच जातात। अरे आता बघू सध्या आता तरी कसं होतं। पण माझे ब्लॉग जेवढे चांगले होणार आहेत की या सगळ्यांना जळण होणार, आणि हे सगळेजण आता माझ्या ब्लॉगमध्ये यायचं ट्राय करणार। तर तुम्ही फक्त त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला फक्त लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि कमेंट करा, बस। बाकी मी आज किती मस्त दिसतोय बघा। ह्या मुलींचं बघू नका, हे लोक मुली कसे पण दिसत, हे काय दिसत नाही चांगली, हिचं बघू नका। बाकी मी आणि साहिल चांगले दिसतोय आज। काय साहिल, काय होतं, मुलींचं पण दाखवते। तर हे बघा, हा आमचा आउटफिट आहे आमच्या मुलींचा। तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा। तर मी परत आलेली आहे ब्लॉगमध्ये। हे बघा, ह्या माझ्या मैत्रिणी, ही मुलींना घेतच नव्हते। हाय करा नाही मकडी। तर आम्ही निखिलच्या ब्लॉगमध्ये येणार आहोत। तिकडे ना काहीतरी मॅटर झालं आहे, तिला त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत, आणि आपण पुढे मुलांमध्ये पण जाऊया। तर
ही मुलं बघा, निखिल जो बोलत होता त्याने खूप चांगले कपडे घातले, जो खूप चांगला, हा बघा. आणि एक आम्ही बघा स्किनी जीन्स घातली आणि स्किनी जीन्स स्किनी जीन्स माझे पाय तुम्हाला वाढत असेल जाडे, पण माझे पाय एवढे जाडे नाहीत. माझे पाय मीच सुकड आहे, माझ्या पायाचं तर टेन्शनच नका घेऊ, मी सुकड आहे. कॅमेरा हे भाई चॅनल कोणाचं आहे? शहाणी आली उठली. तर मित्रांनो तुम्हाला आताचा एक किस्सा सांगतो. आम्ही जातोय तर पोलीस होते. तुम्ही ऐकलंच असं, मी तुम्हाला थोडंसं ऐकवलं आहे. हां, हिने थोडंसं रेकॉर्ड केलंय. पण पोलिसांनी एका मुलाला पकडलेलं का? कारण की तो इकडे गणपतीचा हा जो एरिया आहे हा सगळा गणपतीचा एरिया आहे, म्हणजे गणपती येण्या जाण्याचा एरिया आहे. तर इकडे तो नशे करत होता, तर ते इल्लिगल आहे म्हणून त्यांनी पकडलं आणि त्याला 2-3 बांबू मारले आमच्यासोबत. आम्ही ते रेकॉर्ड नाही केलं कारण की आम्ही घाबरत होतो आणि ते धमकी देत होते त्याला, तुला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असं तसं. आणि आता घेऊन गेलेत त्याला रिअली पोलीस स्टेशनमध्ये. तर ते खूप एकदम विचित्र इन्सिडेंट वाटला म्हणून आम्ही कॅमेरा बंद केलेला. आता 1-2 सेकंदासाठी बंद केलेला आम्ही, कारण की आम्हाला पण भीती वाटत होती, कारण आमच्याच बाजूला होते ते आणि आम्हीच त्यांच्या बाजूने क्रॉस झालेलो. जेवढं होऊ शकेल तुम्हाला सांगायचं की आमच्यासोबत काय होतंय. आता तुम्ही आमची पूर्ण जर्नी बघा. मी ट्राय करेन की हा जास्त मोठा नाही होणार ब्लॉग आणि तुम्हाला पण कंटाळा नको यायला, पण हा तुम्हाला मी मजा आणत राहू. बाकी ह्या मुलीचं तुम्ही ऐकत जाऊ नका, कारण की ही मुलगी पहिल्यांदा आली आणि ही व्लॉग आणि वासनिक इकडे, मी आणि साहिल तो वासनिक चॅनल त्याचं असं काय झालं मी सगळ्यांना सांगणार. हा, मी आणि हा मुलगा कधीही कुठेही जायचं असेल तरी चॅनल माझा आहे आणि हा निखिल बिचारायला खूप यायची इच्छा होती आमच्यासोबत. हा मग काय टाकणार नाही क्लिप, ही टाकणार, ही क्लिप तर टाकणारच आहे. पण ही गेल्या वेळी जेव्हा नॅशनल पार्कला गेलेले हे लोक, तेव्हा साहिल पण बनवत होता ब्लॉग, पण त्याचं काय चॅनल नाही, तो असेच मध्ये ब्लॉग बनवत होता. त्याने इंस्टाग्रामवर टाकलेले रील वगैरे. त्यांच्या आयडीत माझ्या ह्याला इंस्टाग्रामवर पण पाठवेन, मी टाकेन हा शॉर्ट्समध्ये. इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करा. मी इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन माझी, आणि तिकडे पण मला फॉलो करा. आणि तुम्हाला आता बाकीची जर्नी मी दाखवतो. तोपर्यंत बाय. कायच आम्ही आता प्रभादेवीला उतरले आहोत आणि प्रभादेवीवरून 15 ते 30 मिनिटांचा वॉक आहे. चालत आम्हाला जायचं आहे. आता आम्ही चालत जात आहोत. आणि अजून आमचा एक मित्र आहे अर्जुन, तो पण ॲड झाला आहे आमच्या ग्रुपमध्ये. अजून एक मित्र आहे यश, आणि त्याच्यासोबत पण त्याचा मित्र आहे. तर ते दोघं मागून येत आहेत. ते लोक बोललेले आम्हाला थांबायला, पण आम्हाला उशीर होत होता, आम्ही नाही थांबलो आणि आम्ही आलो ट्रेन पकडून. आता आम्ही सगळे जात आहोत. हे बघा, हे या तिघी पोरी आणि हा साईड. आम्ही आता चालत जात आहोत आणि आम्ही आता या साईडला आहोत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, तुम्हाला दाखवतो. इकडे आलोत आम्ही आता चालत जातोय. प्रभादेवीच्या हायवेला आहोत आम्ही आता इकडून चालत जाणार आहे. मित्रांनो, आम्ही आता इकडे पोहोचलेले आहोत. आम्ही सर्व बघा, तुम्हाला गर्दी बघा, गर्दी बघा. आता आम्ही जाणार आहोत. आता तुम्हाला गणपती दाखवू आम्ही तुम्हाला. आता तुम्ही बघत राहा. इकडची गर्दी बघा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता गणपती निघणार आहे. फक्त बघत राहा. बघा मित्रांनो, हा वर्कशॉप आहे. इकडून गणपती निघणार आहे आणि ही बघा गर्दी बघा. सगळेजण जमलेले आहे इकडे आता आगमनाला. तुम्हाला दाखवता आता इकडून निघणार गणपती. तुम्हाला सगळं दाखवू आम्ही. तुम्ही फक्त सगळा ब्लॉग बघत राहा. इकडे प्रणाली हा ब्लॉग बघत राहा तुम्ही फक्त. तुम्हाला इकडून गणपती निघणार तेव्हा तुम्हाला दाखवू आम्ही. गर्दी बघा इथे. आणि इकडे मी आहे बघा. बघत राहा तुम्ही ब्लॉग. तुम्ही ग्राउंड बघू शकता. आमची हालत बघा. आम्ही कुठे प्रणालीची तर खूपच जास्त खराब झाली आहे. आम्हाला काय सवय आहे. हा बघा वेदांत हालत इकडे खूप खराब होते मुलींची. तर मुलींचं लक्ष देऊ नका. साहिल बघा, लाल्या बघा काय बघतोय. लाल्या बघा कुठे, त्याचं लक्ष बघा. इकडे तुम्ही गणपतीसाठी आलाय. सगळ्यांचं लक्ष इकडे समोर आहे. आणि त्याचं लक्ष बघा. त्याच्या आयफोनमध्ये लक्ष देतो. स्वतःचा आयफोन तर नाही घेऊ शकत, पण इकडे खरंच खूप गर्दी आहे. आणि इकडे काय होतंय माहिती आहे काय तुम्हाला? हे लोक काय करतात, इकडे सगळे कॅमेरा घेऊन उभे. ते बघा, सगळे कॅमेरा घेऊन उभे.
सगळे कॅमेरा घेऊन उभे तिकडे. तर एक मुलगा काय बोलणार की हे आला 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 की सगळे मग सगळेजण ओरडायला लागतात. सगळे गणपती बाप्पा मोरया बोलतात. एक जण फक्त एक पण जण बोलला ना आला आला लगेच लगेच सगळ्यांचे कॅमेरावर हातवर बघा लगेच. आता एवढे कोण दाखवत नाही पण एवढी मस्ती करतायत इकडे. आणि तिकडे पुढे रस्त्यावर पोलीस पण गर्दीमध्ये कोणाला कोणाला मारतायत. जे लोक मस्ती वगैरे करतात त्यांना मारतायत. तर बघत राहा. आता 1 वाजले दुपारची. आम्ही 12च्या गेला पण 1 वाजले अजून आला नाही. 1:30 बोलणार होती. 1:30 बोलणार होती. 1:30 वाजायला आले. तुम्हाला दाखवतो मी आता. तुम्ही बघत राहा. तुम्हाला दाखवतो आता. गर्दी बघा. आता गणपती निघणार आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवू गणपती. हा आमचा एक मित्र जॉईन झाला आहे ग्रुपमध्ये, अर्जुन. तुम्हाला बोललेलो तो अर्जुन हा आहे. आणि हा बघा हा अरमान. काय कर रे हा अरमान. आणि आम्ही हेच हा मितेश वेदांत साईड. आता तुम्हाला दाखवा. आता थोड्याच वेळात गणपती निघणार आहे. हा बघ आला. अरे बघ अरे इकडे आला सोबत राहणार. आता तुम्हाला दाखवू. क्राउड बघा भाई. फक्त क्राउड बघा. क्राउड बघा. क्राउड बघा. क्राउड नको ये भाई. इकडेच राहा. गणपती बघा गाइस. गणपती किती सुंदर आहे गाइस. तुम्हाला ऑनलाईन दर्शन बघायला मिळते गाइस. तुम्ही दर्शन करून घ्या इकडे. अरे टेन्शन नको भाई. अरे वाजवत का नाही रे. हा चौकीचा राजा बघत होतो. आणि आता हायवेच्या या साईडला होतो. आता दुसऱ्या साईडला आलो आम्ही. दुसऱ्या साईडला दुसरा गणपती दिसलेला आहे बघा. तुम्हाला मागे दिसत असेल. हा पण गणपती एवढा सुंदर दिसतो. तुम्ही बघून खूप सुंदर दिसतो. आता तुम्ही लक्ष ठेवा. मी तुम्हाला दाखवत होतो पण तुम्हाला पण तो पण झूम करून दाखवला आहे. तुम्ही तुम्हाला तो पण दाखवतो. लक्ष ठेवा. काय हा गणपती बघा किती मस्त गणपती आहे काय.
रस्ते आहेत तुम्हाला दाखवतो मी ते पण बघा लक्ष ठेवा. पालखी निघाली राजाची आता आम्ही जरा पुढे आलो आगमन चालूच आहे आणि बीच पण वाजत आहे. तर आम्ही खूप धक्का खाल्ला आहे. म्हणजे लिटरली काय होतं आहे आम्ही उभा राहतो आणि मग अचानक बीच वाजायला चालू होतात आणि मग चालू झाल्यावर काय होतं त्यावेळी उड्या मारायला लागतात आणि मग धक्काबुक्की होते आणि मग सगळे अंगावर पण पडतात. मग आम्ही तर सांभाळून घेतलं. पण तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही प्लॅन कराल की जेवढे जास्त जण आहेत तेवढी मजा. मुलं एवढी सपोर्टिव्ह आहेत ना. परत ही मुलं खरंच खूप सपोर्टिव्ह आहे. आम्हाला मागून पुढून सगळ्यांना सपोर्ट करतात, केअरिंग करतायत आमची. एवढी मजा येते ना गाईस, खूप मजा येते. मला तर खूप येते. बघा मस्ती थांबत नाहीये, मस्ती अंगात मस्ती एवढी बघा चालू झालं.
मित्रांनो आता आम्ही घरी निघालो आहोत. खूप गणपती बघितले, तुम्हाला मी दाखवले, तुम्ही बघितलाच असाल. खूप गणपती होते आज, पण तरी काही 2-3 गणपती दाखवू नाही शकलो आम्ही तुम्हाला, एवढे गणपती होते. तर आता आम्ही आता घरी जातो आहे आणि हा व्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर रे. बाय.